हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूयाचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड, ज्याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. 4 ऑप्शन्स मधून आपल्याला करेक्ट स्पेलिंग काय आहे ते शोधायची आणि त्याचा मराठीमध्ये मीनिंग बघायचा आहे. सो स्टार्ट करू आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे एनफेबल्ड. एनफेबल्ड म्हणजे काय होतं, तर मेक वीक ऑर फेबल. मेक वीक ऑर फेबल म्हणजे काय होतं, तर अशक्त, दुर्बल असणे, त्याला म्हटलं जातं एनफेबल्ड. ओके, किंवा कमकुवत असणे. सो मराठीमध्ये एनफेबल्डला काय म्हटलं जातं, अशक्त, दुर्बल, कमकुवत किंवा जेरीस आलेला. सो एनफेबल्डचं मीनिंग आहे मेक वीक ऑर फेबल, म्हणजे त्याचं मराठीमध्ये मीनिंग होतं अशक्त, दुर्बल, कमकुवत किंवा जेरीस आलेला. सिनोनिम्स आहेत वीकन, मेक वीक आणि मेक फेबल. आणि अँटोनिम्स आहेत स्ट्रेंथन, फास्टन, ओके, स्ट्रेंथन, फास्टन, सॉलिडिफाय, शॉर आणि इन्व्हिगोरेट. परत एकदा बघूया आपण काय होतं मीनिंग. सो एनफेबल्ड म्हणजे होतं मेक वीक ऑर फेबल, मराठीमध्ये त्याचं मीनिंग होतं अशक्त, दुर्बल, कमकुवत किंवा जेरीस आलेला. सिनोनिम्स आहेत वीकन, मेक वीक आणि मेक फेबल. आणि अँटोनिम्स आहेत स्ट्रेंथन, फास्टन, सॉलिडिफाय, शोअर आणि इन्व्हिगोरेट. आणि जे यूज दिलेला आहे आता या सेंटेन्स मध्ये यूज दिलेला आहे याचा एनफेबल्डचा. सो एकदा तुम्ही ट्राय करून बघा कसं त्याचं त्या सेंटेन्स मध्ये वर्डला यूज करण्यात आलेला आहे, आणि स्वतःच्या मनाने सुद्धा इझी सेंटेन्सेस तुम्ही तयार करून बघू शकता. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे रॅवेज. रॅवेजचं मीनिंग होतं कॉज सिव्हिअर अँड एक्सटेन्सिव्ह डॅमेज टू. ओके, म्हणजेच काय, तर उद्ध्वस्त करणे, विध्वंस करणे, त्याला म्हटलं जातं रॅवेज. म्हणजेच काय, तर कॉज सिव्हिअर अँड एक्सटेन्सिव्ह डॅमेज टू. सो याचं मराठीमध्ये मीनिंग होतं उद्ध्वस्त करणे, नाश करणे, भस्मसात करणे किंवा मोठ्या प्रमाणावर विध्वंस करणे. ओके, सो रॅवेजचं मीनिंग आहे कॉज सिव्हिअर अँड एक्सटेन्सिव्ह डॅमेज, म्हणजेच मराठीमध्ये त्याचं मीनिंग होतं उद्ध्वस्त करणे, नाश करणे, भस्मसात करणे किंवा मोठ्या प्रमाणावर विध्वंस करणे. सिनोनिम्स आहेत रुइन, डिवास्टेट, रॅन्सॅक, डिसोलेट, डिस्पॉइल, मॅरॉट आणि wrecked. आणि अँटोनिम्स आहेत डेव्हलप, नर्चर, कन्झर्व, इंडेम्निफाय, compensate someone for harm or loss. Okay, so रॅवेजचे काय आहे सिनोनिम्स, रुइन, डिवास्टेट, रॅन्सॅक, डिसोलेट, डिस्पॉइल, मॅरॉड आणि wrecked. आणि अँटोनिम्स आहेत डेव्हलप, नर्चर, कन्झर्व, इंडेम्निफाय, compensate someone for harm or loss. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे इफिकॅसी. इफिकॅसीचं मीनिंग होतं द ॲबिलिटी टू प्रोड्यूस अ डिझायर्ड ऑर इंटेंडेड रिझल्ट. म्हणजे जो काय आहे प्रभाव क्षमता आहे त्याला म्हटलं जातं इफिकॅसी. म्हणजेच काय आहे, त्याच्याकडे ॲबिलिटी आहे प्रोड्यूस करायची, डिझायर्ड जो रिझल्ट आहे ते. ओके, इफिशियन्सी, इफेक्टिव्हनेस जे असते त्याला म्हटलं जातं इफिकॅसी. सो मराठीमध्ये मीनिंग काय होतं इफिकॅसीचं, प्रभाव क्षमता, परिणामकारकता किंवा गुणकारिता. ओके, सो इफिकॅसीचा मीनिंग आहे द ॲबिलिटी टू प्रोड्यूस अ डिझायर्ड ऑर इंटेंडेड रिझल्ट. म्हणजेच त्याचं मराठीमध्ये मीनिंग होतं प्रभाव क्षमता, परिणामकारकता किंवा गुणकारिता. परिणामकारकता आहे. सो इफिकॅसीचं मराठीमध्ये मीनिंग होतं प्रभाव क्षमता, परिणामकारकता किंवा गुणकारिता. सिनोनिम्स आहेत इफेक्टिव्हनेस, सक्सेस आणि सक्सेसफुलनेस. आणि अँटोनिम्स आहेत इनइफिकॅसी.
ओके, सो परत एकदा बघूया आपण इफिकॅसी जे सिनोनिम्स होतात, इफेक्टिव्हनेस, सक्सेस आणि सक्सेसफुलनेस, आणि अँटोनिम्स आहेत इन इफिकॅसी. नेक्स्ट वर्ड आहे कंबस्टिबल. कंबस्टिबलचं डेफिनेशन आहे एबल टू कॅच फायर अँड बर्न इझिली, म्हणजे जे काय ज्वलनशील आहे किंवा जे पटकन आग पकडतं त्याला म्हटलं जातं कंबस्टिबल. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं कंबस्टिबल म्हणजे ज्वलनशील, जळाऊ किंवा लवकर पेट घेणारा. सो कंबस्टिबलचं मिनिंग आहे एबल टू कॅच फायर अँड बर्न इझिली. मराठीमध्ये मिनिंग होतं ज्वलनशील, जळाऊ आणि लवकर पेट घेणारा. सिनोनिम्स आहेत इनफ्लेमेबल, फ्लेमेबल आणि इन्सेंडियरी, आणि अँटोनिम्स आहेत इनकंबस्टिबल. ओके, सो कंबस्टिबलचे सिनोनिम्स आहेत इनफ्लेमेबल, फ्लेमेबल आणि इन्सेंडियरी, आणि अँटोनिम्स आहेत इनकंबस्टिबल. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे फ्लिप साइड. फ्लिप साइड म्हणजे काय होतं अनवेलकम ऍस्पेक्ट ऑफ अ सिच्युएशन. म्हणजेच काय तर परिणाम, आता काहीतरी आपण करत आहे त्याचे जे परिणाम आहे त्या परिणामाची जे उलटी बाजू असते, ओके, त्याला म्हटलं जातं फ्लिप साइड, किंवा दुसरी बाजू, विरोधी बाजू जी असते त्याला सुद्धा म्हटलं जातं फ्लिप साइड. सो मराठीमध्ये काय होतं फ्लिप साइडचं मिनिंग दुसरी बाजू किंवा विरोधी बाजू, किंवा आपण म्हणू शकतो परिणामाची उलट बाजू. ओके, सो फ्लिप साइडचं मिनिंग आहे अनवेलकम ऍस्पेक्ट ऑफ एन सिच्युएशन. म्हणजेच काय तर दुसरी बाजू, विरोधी बाजू किंवा परिणामाची उलट बाजू. आणि अनवेलकम ऍस्पेक्ट ऑफ अ सिच्युएशन यासाठी आपण वन वर्ड काय यूज करू शकतो तर फ्लिप साइड. नेक्स्ट आहे रेनोव्हेशन. रेनोव्हेशनचं मिनिंग होतं ऍक्ट ऑफ मेकिंग थिंग्स न्यू लाईक बिफोर. म्हणजेच आता एखादं घर आहे, ओके, आधीचे जसं जे असतं काही दिवसांनी काही वर्षांनी काय होतं ते जुनं होऊन जातं, तर आपण काय करतो आपल्या घराला रिनोव्हेट करतो, म्हणजेच त्याला आणखी न्यू बनवतो जसं आधी होतं तसं. सो त्याला काय म्हटलं जातं रेनोव्हेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच काय करणे, एकतर त्याच्यामध्ये दुरुस्ती करणे किंवा त्याचं नूतनीकरण करणे. ओके, सो रेनोव्हेशन म्हणजे होतं मराठीमध्ये नूतनीकरण, दुरुस्ती किंवा सुधारणा. सो ऍक्ट ऑफ मेकिंग थिंग्स न्यू लाईक बिफोर याकरता वन वर्ड आपण यूज करू शकतो रेनोव्हेशन, आणि रेनोव्हेशनचं मिनिंग होतं नूतनीकरण, दुरुस्ती किंवा सुधारणा. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे इंडिपेंडेंट. इंडिपेंडेंटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन ए INDEPENDENT. आणि इंडिपेंडेंट म्हणजे काय होते तर स्वतंत्र असणे, म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून नसणारा जो असतो त्याला म्हटलं जातं इंडिपेंडेंट. तर मराठीमध्ये इंडिपेंडेंटचं मिनिंग होतं स्वतंत्र किंवा दुसऱ्यावर अवलंबून नसलेला, म्हणजे होतं इंडिपेंडेंट. नेक्स्ट वर्ड आहे रिइम्बर्समेंट. रिइम्बर्समेंटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी REIMBURSEMENT. रिइम्बर्समेंट म्हणजे काय होतं तर परतफेड किंवा भरपाई, किंवा आपण केलेला खर्च आपल्याला परत मिळतो आहे त्याला म्हटलं जातं रिइम्बर्समेंट. ओके, सो मराठीमध्ये मिनिंग होतं रिइम्बर्समेंटचं भरपाई, परतफेड किंवा केलेला खर्च परत मिळवणे. ओके, केलेला खर्च परत मिळवणे, परतफेड आणि भरपाई याला म्हटलं जातं रिइम्बर्समेंट. आणि करेक्ट स्पेलिंग आहे रिइम्बर्समेंटची REIMBURSEMENT. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे डॉग इयर्ड. डॉग इयर्ड आपण आधी सुद्धा बघितलेलं आहे, त्याचं मिनिंग काय होतं परत एकदा बघून घेऊया. सो डॉग इयर्डचं मिनिंग होतं इफ अ बुक इज डॉग इयर्ड इट इज इन बॅड कंडिशन विथ टॉर्न पेजेस एक्सेट्रा. म्हणजेच काय होतं डॉग इयर्डचं तर एखादी वस्तू किंवा पुस्तक आहे, कागद आहे, आपण जास्त त्याला वारंवार यूज करत गेलं तर काय होतं त्याचे पेजेस जे आहे ते फाटतात किंवा त्या बुकचे पेजेस जे आहे ते दुमडले जातात, त्याला म्हटलं जातं डॉग इयर्ड. म्हणजेच काय एखादी पुस्तक आहे किंवा एखादा पेज आहे वारंवार त्याचा यूज करून त्याचे पेजेस, त्याचे जे कोपरे आहेत
ते दुमडले जात आहे किंवा ते पेजेस फाटत आहे त्याला म्हटलं जातं डॉग इयर्ड. ओके, लिहून नाही देत तुम्हाला, मी जे सांगितलेलं आहे आधीच सेशन तुम्ही बघा, त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे इडम जे आहे ते घेतलेला आहे आणि जसं मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलेलं आहे तेच त्याचा अर्थ होतो डॉग इयर्डचा. नेक्स्ट आहे बर्ड्स ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदर. बर्ड्स ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदरचं मिनिंग होतं दिस इडम मीन्स दॅट पीपल विथ सिमिलर इंटरेस्ट विथ स्टिक टुगेदर. म्हणजेच असे काही जे आहे पीपल्स ज्यांचे काय आहे विचार आणि आवडीनिवडी जे आहे त्या सेम आहे, सारख्या आहेत, तर ते काय करतात, ते एकत्र राहतात. ओके, त्याला म्हटलं जातं बर्ड्स ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदर. म्हणजे समान विचारांचे किंवा आवडीचे लोक एकत्र येतात, एकत्र राहतात, एकत्र सोबत राहतात, त्याला म्हटलं जातं बर्ड्स ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदर. मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं समान विचारांचे किंवा आवडीचे लोक एकत्र येतात, म्हणजे होतं बर्ड्स ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदर. ओके, परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये याची पीडीएफ मिळून जाणार, ती तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करू शकता किंवा डाउनलोड करून तुम्ही मोबाईल मध्ये सुद्धा वाचू शकता. तुम्हाला जर लिहायचं आहे परत त्या पेजवर, सो तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून त्याच्यावर तुम्ही लिहू शकता. मी तुम्हाला मुद्दामूनच हे जे मी जे काही मराठीमध्ये लिहिलेलं आहे ते तुम्हाला नाही शेअर करत, डिस्क्रिप्शन मध्ये नाही टाकत ही पीडीएफ, कारण की तुम्ही मग ते परत वाचणारच नाही. एकदा तुम्ही व्हिडिओ बघून घेतला की तुम्हाला असं वाटतं की आम्हाला नंतर पण येऊन जाईल आणि तुम्ही ते नोट डाऊन नाही करत. नोट डाऊन केलं, स्वतःच्या हाताने लिहिलं आणि ते एकदा डोळ्याखालून गेलं तर आपल्याला लक्षात येतं आणि आपल्या स्मरणशक्तीमध्ये राहतं. ओके, सो म्हणून नोट डाऊन करून घ्यायचं, आपल्या हाताने एकदा लिहून घ्यायचं, डोळ्याखालून जाऊ द्यायचं, म्हणजे लक्षात राहतं. आणि आधीचे जे वर्ड झालेले आहे ते सुद्धा एकदा तुम्ही परत वाचून घ्या. आणि तुम्हाला जर सेशन आवडलं असेल, सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट, ऑल ऑफ यू, अँड थँक्यू.